हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. व्लॉग आज बाहेर चालू करते. मेकअप वगैरे केलाय. सकाळचे वाजलेत 9 आणि मी पोहोचली शोला. आणि सकाळी घरात व्लॉग नाही केला कारण की खूप लेट झाला होता. सो विचार केला इकडे येऊन स्टार्ट करावा व्लॉग. आता पोहोचली आहे. बाकीचे सगळे पण येतात आहेत. मम्मीने टिफिन वगैरे सगळं भरून दिलंय. आणि रात्री काल 12 वाजता पूजा केली होती, त्यामुळे आज उठायला जरासा उशीर झाला. पण ठीक आहे, आता करूया चवत एंट्री आतमध्ये शोसाठी. खूप मधला हा सँडी दादा आणि हा काय काय अशा गोष्टी आणत असतात, युजलेस गोष्टी पण त्या मला आवडतात. पोहोचलो मी आता. सगळेजण आले. एकटे झाले? हा एकटे झाले. ऑटो आमचा वेन्यू आणि हा आमचा स्टेज. जस्ट नाश्ता केला होता आणि माझा ब्लॉग काढायला विसरले कारण मला भूक लागली होती. काय नाव आहे? शिमला मी रेडी झाले. दादा बघा आणि इथं प्रॅक्टिस चालू आहे. आणि माझा आउटफिट आमचा शो चालू झाला. सो मी आले होते भाभीच्या क्लासला. सायली आहे भाभी बने. सायली बनले भाभीची मॉडेल आणि माझे हेअर ऑलरेडी झाले. ही आज सेम करणार आलो अभ्या. नाही, हे नंतर करेल ती, पण तुम्हाला मागून दाखवते. भाभी आज खूप खुश आहे कारण की फायनली जी ज्याची सायली हे बघ परवाची बॉटल घेऊन फिरते. तिच्याच केसांवर दिलं होतं. असे नव्हते ते, मग अशी छान होते. हा याच्यातच बघा, बाकीचं नका बघू. इकडे बघा, तोपर्यंत दाबले काही ते. हा बघा किती छान झालंय ते. इकडनं जरा जाळी सुटली होती. जाळी नाही, नेट. पण हे बघा, 0 प्रेसच नाही केलं. वा वा, आता सर्टिफिकेट वगैरे मिळणार आहे. निघालोय घरी, पण त्याच्या आधी मी पाणीपुरी खाणार आहे कारण की हिच्या हॉलिवूड वेळ झालेत म्हणून. खूप खुश आहे ती. पर सब अच्छा है, हॉलीवुड में टेक्सचर जैसे उन्होंने किया था वैसा आया. आणि हे फुल मी तिथून घेतलंय. छान आहे. माझी पण हेअरस्टाईल केली होती, ते दाखवलं ना आपण. हो दाखवलं. ओके बाय, घरी भेटूया. आम्ही आलोय पाणीपुरी खायला. गर्दी बघा गाईस, हे बघा. मम्मी घरा बाहेरच दहीहंडी बघायला आलोय. म्हटलं लांब नको जायला, घराजवळ जाऊ, पण ट्रॅफिक बघा. संकट भाऊ सौंदर्य यांचं बिहार सहर्ष स्वागत. मम्मी किती ट्रॅफिक. आमच्या इकडे काहीच नाही. आम्ही इकडनं घराच्या बाहेरनच बघतोय. आणि इकडे परफॉर्मन्स होतं त्यामुळे गर्दी आणि कॉपीराइट त्यामुळे डान्स वगैरे घेत नाही. पण गर्दी बघा बापरे. आणि दहीहंडी पण इकडे. चंद्र की
मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती राहील, गोविंदा पथकाने सुद्धा साईडला व्हावे. सर्व गोपाळ भक्तांना विनंती राहील की त्यांनी रोड पासून बाजूला सरा. गोविंदा पथकाला बाजूनी कव्हर करा. अंडी 5 मिनिटात फोडून घ्या. हवं तर अंडी खाली घ्या. या ठिकाणी सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करावं. जोरात टाळ्या होऊ द्या. थोडी खाली घ्या विनंती आहे क्रेट वाल्याला. हार्दिक स्वागत. पटकन ट्रॅफिक क्लिअर करा. मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती राहील, पटकी खाली घेऊन त्यांच्या पारितोषिक बाहेर घ्या. जरा आता VIP सेक्शनला येऊन बसतोय. हे बघा पप्पा इकडे, मम्मी जरा गप्पा मारते, तिची मैत्रीण भेटले, पण आम्ही VIP सेक्शनला येऊन बसतोय. आम्ही दहीहंडीला होतो आणि कोणी घरीच जात नव्हतं. दहीहंडी फुटली, गाडी बंद आहे, पण सगळे तिथं थांबले. ठीक आहे, मग लाईट इकडे. मग फायनली कुठे लाईट, अरे हा, मग फायनली भांडणं झाली तिथं, मारामारी झाली. मग आमच्या मनाला शांती मिळाली ना, आता आम्ही घरी आलो. सो गाईज फायनली घरी पोहोचलोय. मस्त मज्जा आली दहीहंडी बघून. आणि दरवर्षी तर मी नाचायला जाते, किंवा दरवर्षी नाही, ऍक्च्युली खूप वर्ष झाले मी असा डान्स नाही केला, नुसतं बघतेच. पण आज थोडा डान्स केला उभं राहून आणि मज्जा आली. मम्मी पप्पा आणि ती मिक्कू जी असते खालची आमच्या घरात, तिची मम्मी, आम्ही सगळे थोडं केलं. आणि आता झोपायचंय, कारण की उद्या रिहर्सल आहे. तर ब्लॉग इथेच एंड करूया. एंड पर्यंत ब्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.